नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत एकदम कुरकुरीत, चविष्ट आणि विदर्भाची एक पारंपरिक रेसिपी पुडाची वडी। तर रेसिपीला लागणारे साहित्य बघूयात। बेसन 2 कप, मैदा 1.5 कप, तांदळाचे पीठ आणि मल्टीग्रेन आटा। इथे कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतलेली आहे बारीक चिरून, सुके खोबरे, दाण्याचा कूट, तीळ, काजू, खसखस, आलं आणि हिरवी मिरचीची पेस्ट, लिंबू चवीप्रमाणे आणि मटार वाफवून घेतलेले आहेत आणि चारोळी। मसाल्याला लागणारे साहित्य बघूयात। इथे लाल तिखट, धणा जिरा पावडर, हळद, काळा मसाला, मीठ आणि हिंग चवीप्रमाणे। परातीमध्ये बेसन, मैदा, तांदळाचे पीठ आणि मल्टीग्रेन आटा साधारणपणे एकत्र करून घेऊयात। चवीप्रमाणे थोडे मीठ घालावे आणि हळद घालावी आणि कडकडीत तेलाचे मोहन 2 ते 2.5 चमचे घालून मिश्रण चमच्याने मिक्स करावे आणि लागत पाणी घालून एक गोळा तयार करून घ्या। हा गोळा फार सैलसर नसावा, त्यामुळे पुडाची वडी लाटताना पुरी फाटण्याची शक्यता असते। तर हा गोळा साधारण घट्ट असावा। हा गोळा याप्रमाणे भिजवून घ्या आणि 10 ते 15 मिनिटं झाकून ठेवा। आता आपण मसाला तयार करून घेऊयात। पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये चवीप्रमाणे हिंग, खसखस, दाण्याचं कूट, सुकं खोबरं आणि आलं आणि हिरवी मिरचीचा क्रश घाला। मिश्रण हलके परतवा। त्यानंतर तीळ, काजू, चारोळी, मटार घालून मिश्रण परतवा। त्यानंतर हळद, लाल तिखट, धणा जिरा पावडर, मीठ आणि काळा मसाला घालून मिश्रण पुन्हा परतवा। आमचूर पावडर घाला आणि मिश्रण एकत्र करा। त्यानंतर कोथिंबीर घालून मिश्रण पुन्हा परतवून चवीप्रमाणे लिंबाचा रस आणि चवीप्रमाणे साखर घाला। मिश्रण 1 ते 2 मिनिटं पुन्हा वाफवून घ्या। हे मिश्रण खूप शिजवू नका। मिश्रण वाफवल्यावर संपूर्णपणे थंड करा। आता आपण एक स्लरी तयार करून घेऊ। तेल, लाल तिखट आणि काळा मसाला। ही स्लरी पुरीवर लाटण्यासाठी आपल्याला बनवायची आहे। त्यानंतर एक मीडियम आकाराचा गोळा घेऊन एक छोटी पोळी तयार करून घेऊ। पोळीची थिकनेस खूप पातळ नसावी। पोळी लाटल्यावरती त्यावर ही स्लरी संपूर्णपणे कडेला आणि हलकी मध्यभागी आपण ही पसरवून घेऊयात। त्यानंतर आवश्यकतेनुसार त्यामध्ये मिश्रण घालावे। कोथिंबीरीचे मिश्रण घाला। मिश्रण हलक्या हाताने थापल्यावर कडा बंद करून त्याला एक एन्व्हलपचा आकार द्या। संपूर्णपणे पुडाची वडी सील करावी, नाहीतर ती जर सुटली तर तेल खराब होण्याची शक्यता असते। हलक्या हाताने याच्या कडा दाबून तयार करा। आता या सोनेरी रंगावर हलक्या तळून घ्या। मंद आचेवर हलक्या तळाव्या। पुडाच्या वड्या तयार आहेत। एकदम चविष्ट आणि कुरकुरीत अशा पुडाच्या वड्या तयार आहेत। त्या चटणी सोबत किंवा पुदिन्याच्या चटणी सोबत सर्व करा।